नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला गौतम बुद्धांनी सांगितलेली गोष्ट ऐकवत आहे, ज्यात त्यांनी सांगितले आहे की जे लोक इतरांचे न ऐकता वस्तूची प्रसंगाची सर्व बाजू लक्षात न घेता आपलेच म्हणणे खरे आहे असा अट्टहास धरतात, ते डोळे असूनही आंधळे असल्यासारखे वागत असतात. त्यामुळे आपली कुठे चूक होते आहे का हे पण आपण तपासून पाहिले पाहिजे. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी वस्तूच्या प्रसंगाच्या जास्तीत जास्त बाजू लक्षात घ्यायला पाहिजे. इतरांचं म्हणणं आंधळेपणाने परत पाठवून धुडकावून लावू नका, ते नाकारू नका. आपले मत व्यक्त करताना सर्व बाजूंनी विचार करावा. चला तर मग या विषयावर एक गोष्ट ऐकूया. एकदा तथागत बुद्ध भिक्षूंसोबत श्रावस्ती नावाच्या नगरात गेले. श्रावस्ती मधील लोकांना उपदेश करण्यासाठी ते भिक्षू संघ काही दिवस तिथेच थांबले. भिक्षू अन्न गोळा करण्यासाठी दररोज नगरात फिरायचे. नगरात फिरताना भिक्षूंच्या असे लक्षात आले की श्रावस्ती नगरात वेगवेगळ्या विचारांचे लोक राहतात. हे लोक वेगवेगळ्या विषयांवर नेहमी एकमेकांशी वाद भांडण करत असतात. दुसऱ्यांचे म्हणणे न ऐकता आपलेच म्हणणे खरे आहे आणि इतरांचे खोटे आहे असे हट्टी लोक समजतात. विचार न करता कडवटपणे बोलून ते एकमेकांना दुखावतात. नगरातील लोकांची एकमेकांशी नेहमी होणारे भांडणे वादविवाद बघून एक भिक्षू सोबतच्या भिक्षूंना म्हणाला, मला कळत नाही, हे लोक नेहमी एकमेकांशी असे का भांडतात? आपलेच म्हणणे खरे असा दुराग्रह हट्टहास का धरतात? यावर दुसरा भिक्षू म्हणाला, बरोबर आहे तुझं. या लोकांची सतत होणारे भांडणं बघून मला सुद्धा हा प्रश्न पडतो. आपण याविषयी गौतम बुद्धांशी बोलायला हवं, त्यांचं त्याबद्दलचं मत ऐकायला हवं. मग सर्व भिक्षू बुद्धांकडे गेले. त्यांनी सर्व हकीकत बुद्धांना सांगितली आणि यावर आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. आपल्याच बोलण्याला चिकटून दुसऱ्यांचे बोलणे न ऐकता मत व्यक्त करण्याची परिस्थिती कशी असते हे स्पष्ट करताना बुद्ध म्हणाले, याच श्रावस्तीमध्ये पूर्वी एक राजा होऊन गेला. एकदा तो आपल्या सेवकाला आदेश देत म्हणाला, आपल्या या नगरात जे लोक जन्मताच आंधळे असतील त्यांना शोधून एकत्र आण आणि माझ्या पुढे हजर कर. राजाच्या आज्ञेनुसार सेवकाने दुसऱ्या दिवशी नगरातील 7 जन्मता आंधळ्या व्यक्तींना शोधून दरबारात राजासमोर हजर केले. सेवक नौकराने शोधून आणलेले 7 जन्मता आंधळ्या व्यक्तींना बघून राजा खुश झाला आणि नौकरास म्हणाला, आता तू या 7 जणांना एक हत्ती दाखव. माहूत हत्तीची देखरेख करणारा व्यक्ती माहूत हत्ती घेऊन दरबाराबाहेरील मोकळ्या जागेत आला. राजा, प्रधान, दरबारातील मंत्री आणि ते 7ही आंधळे तिथे गेले. राजाच्या आज्ञेनुसार सेवकाने त्या 7 जन्मता आंधळ्या व्यक्तींच्या मध्ये एक हत्ती उभा केला आणि त्यांना हत्तीला स्पर्श करायला सांगितले. 7ही आंधळ्यांनी त्या हत्तीच्या शरीराच्या केवळ एकच अवयवाला स्पर्श केला. कुणी हत्तीच्या गोल डोक्याला, कुणी मोठ्या पायाला, कुणी लांब सोंडेला, तर कुणी शेपटीच्या गुंड्याला स्पर्श केला. हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करून 7ही आंधळे एका बाजूला रांगेत जाऊन उभे राहिले. आपण केलेल्या स्पर्शाच्या आधारे हत्ती कसा असेल याची कल्पना त्या सर्वांनी आपापल्या मनात केली. थोड्या वेळाने राजा त्या 7 आंधळ्यांना म्हणाला, आत्ताच तुम्ही सर्वांनी हत्तीला स्पर्श केला, आता मला सांगा हत्ती कसा आहे? राजाचा प्रश्न ऐकून प्रत्येक जण उत्तर द्यायला उतावीळ झाला. ज्याने हत्तीच्या गोलाकार डोक्याला स्पर्श केला तो पहिला आंधळा व्यक्ती पुढे येऊन म्हणाला, महाराज, मी हत्तीला स्पर्श केलेला आहे. हत्ती अगदी एखाद्या भल्या मोठ्या मडक्यासारखा आहे. त्याचे हे उत्तर ऐकून दरबारातील मंत्री आणि इतर 6 आंधळे मोठमोठाने हसायला लागले. सगळे लोक का हसत आहे हे त्याला काही कळेना. तितक्यात ज्याने हत्तीच्या दाताला स्पर्श केला होता तो दुसरा आंधळा पुढे आला आणि म्हणाला, महाराज, हा खोटं बोलतोय. मी हत्तीला स्पर्श केला आहे. हत्ती तर एखाद्या मोठ्या खिळ्यासारखा आहे. पुन्हा सारे जोरजोरात हसायला लागले. लगेच ज्याने हत्तीच्या सोंडेला स्पर्श केला होता तो तिसरा आंधळा माणूस म्हणाला, वेडे आहात तुम्ही दोघे. महाराज, मी सांगतो, हत्ती हुबेहूब नागराच्या दांड्यासारखा आहे. त्याचे बोलणे संपताच चौथा आंधळा, ज्याने कानांना स्पर्श केला होता, तो म्हणाला, हत्ती मोठ्या सुपासारखा आहे. लगेच हत्तीच्या पायाला स्पर्श करणारा 5वा आंधळा माणूस पुढे आला आणि म्हणाला, महाराज, हे सगळे मूर्ख आहात. यांना काय कळतं? मी हत्तीला स्पर्श केला आहे. हत्ती अगदी मोठ्या खांबासारखा आहे. त्याचे बोलणे पूर्ण होत नाही. तोच हत्तीच्या पोटाला स्पर्श करणारा 6वा आंधळा रागारागात सर्वांवर चिडून बोलला, पुरे झालं आता, खोटं बोलणं थांबवा एकदाच.
मी सांगतो माझं ऐका. हत्ती हा धान्य भरलेल्या पोत्यासारखा आहे. शेवटी हत्तीच्या शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणारा 7वा आंधळा मोठ्याने ओरडत म्हणाला, हत्तीविषयी वाटेल ते बोलू नका. मी हत्तीला स्पर्श केलेला आहे. अरे हत्ती तर केरसुनीसारखा आहे. अशा प्रकारे प्रत्येकाने आपले म्हणणे उतावीळपणे आणि आग्रहाने राजापुढे मांडले. त्यानंतर सर्वजण एकमेकांशी जोरजोरात भांडायला लागले. 7ही आंधळे एकमेकांवर अक्षरशः एकदम असे तुटून पडले. मी सांगतोय ना तसाच हत्ती आहे, इतर जण सांगत आहेत तसा नाही, असे प्रत्येक जण म्हणायला लागला. प्रत्येक जण राजाला आपलेच म्हणणे खरे असल्याचे आग्रहाने पुढे येऊन सांगू लागला. दरबारातील त्यांचा हा गोंधळ बघून राजा आपल्या प्रधानाला म्हणाला, प्रधानजी, या 7 जणांपैकी कोण खरं बोलतोय आणि सर्वांचा हा गोंधळ का उडाला आहे हे तुम्ही स्पष्ट करा. प्रधान हळूच पुढे आला. राजाला नमस्कार करून तो 7ही आंधळ्यांना म्हणाला, तुम्ही 7ही जण चुकलात. तुम्ही प्रत्येकाने हत्तीच्या केवळ एकाच अवयवाला स्पर्श केलाय. आपण स्पर्श केलेला एक अवयव म्हणजे जणू काही संपूर्ण हत्ती आहे असे तुम्हाला वाटले. त्यामुळे हत्तीच्या डोक्याला स्पर्श करणाऱ्याला हत्ती मडक्यासारखा, दाताला स्पर्श करणाऱ्याला खिळ्यासारखा, सोंडेला स्पर्श करणारा नागराच्या दांड्यासारखा, कानाला स्पर्श करणारा सुपासारखा, पायाला स्पर्श करणाऱ्याला खांबासारखा, पोटाला स्पर्श करणाऱ्याला धान्य भरलेल्या पोत्यासारखा, तर शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणाऱ्याला केरसुनी झाडूसारखा वाटला. म्हणून तर हा गोंधळ उडाला. तुम्ही दुसऱ्यांचे म्हणणे न ऐकता, न समजून घेता हट्टीपणे वागलात. इथेच तुमची सर्वात मोठी चूक झाली. प्रधानाचे बोलणे ऐकून 7ही आंधळ्यांना आपली चूक लक्षात आली. हा प्रसंग सांगितल्यावर तथागत बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो, बघितलं, केवळ एकच बाजू विचारात घेणारे, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेणारे कसे फसलेत. उतावीळपणे इतरांचे म्हणणे न ऐकणारे, विचार न करता बोलणारे आंधळे स्वतः चुकीचे असताना इतरांना दोष द्यायला कसे लागले. आपण स्पर्श केलेला हत्तीचा एक अवयव म्हणजे जणू काही संपूर्ण हत्ती आहे असे प्रत्येक आंधळ्या व्यक्तीला वाटले. त्यामुळे आपलेच खरे व इतरांचे खोटे आहे असे त्यांना वाटायला लागले. हीच त्यांची सर्वात मोठी चूक झाली. आपली चूक समजून न घेता इतरांना चुकीचे ठरविण्यासाठी सगळे जण एकमेकांवर कसे तुटून पडले. उतावळीपणे न वागता इतरांचे म्हणणे शांतपणे ऐका. घाईघाईने आंधळ्यांसारखे आपलेच म्हणणे खरे असा अनावश्यक हट्ट करू नका. बुद्धांचे मार्गदर्शन ऐकून भिक्षूंना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली. सर्व भिक्षूंनी त्यांना वंदन केले आणि उतावळीपणे न वागण्याचे कबूल केले. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळाले की घाईघाईत अपुऱ्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नये. आपलेच म्हणणे खरे आहे असा दुराग्रह हट्टहास करू नये. हट्टीपणाने वागू नये. इतरांच्या मतांचा सुद्धा आदर करावा.